नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तारीख आहे 12 एप्रिल 2026 आणि वार आहे रविवार. रविवार म्हणजे काय नाही, रोजच रविवार असतो आपल्यासाठी. तर आज लवकर उठलो होतो 8:30 वाजता. पण काय करत होतो, रील बघत होतो. कारण रात्री 4 वाजता मध्यरात्री जाग आली होती. तर तेव्हाच थंबनेल वगैरे एडिट केलं झोपेत झोपेत आणि सर्व अपलोड वगैरे व्हिडिओ तेव्हाच करून टाकली. म्हणजे सकाळी उठून कायच टेन्शन नव्हतं. मग 10 साडे 10पर्यंत रील बघितलं. आत्ता फ्रेश झालं आणि आत्ता वाजलेत 11. आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणे आणि पाहूया पुढे काय होते. तसं तर काहीतरी प्लॅन करावा लागेल, पण वाटत तर नाही सध्या, काहीच प्लॅन होत नाही मिळत. पण बघूया पुढे काय होते. जे होईल ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. ब्लॅक कॉफी पिलो गायज, ब्लॅक कॉफी. आज जेवणामध्ये चिकन बिर्याणी आणि त्यासोबत आहे रायता. आणि हां, चिकन बिर्याणी मी बनवलेली आहे. कोणाला रेसिपी वगैरे पाहिजे असतील का कुकिंगचे व्लॉग्स तर कमेंट करा. या व्हिडिओला जर किती 2000 व्ह्यूज गेले तर आपण नक्कीच कुकिंगचे व्लॉग्स चालू करूया. 5:45 वाजलेले आहेत. आता चाललो आहे खेळायला. जेवलो बिर्याणी मी स्वतः बनवली होती. तुम्हाला खोटं वाटत असेल, जे मला लोक जवळून ओळखतात त्यांना माहीत आहे की मी खूप पहिल्यापासून कुकिंग करतो आहे. म्हणजे लहान होतो तेव्हापासूनच मला खूप इंटरेस्ट होता. तर आत्ता खूप वर्षानंतर, एखाद वर्षानंतर बनवलं असेल काहीतरी. नाही तर पहिले महिन्यातून 1-2 वेळा तरी काहीतरी बनवायचो. आणि लॉकडाऊनमध्ये तर खूप काही बनवलं होतं. तेव्हा व्लॉग बंद करून चुकी केली होती, नाही तर तेव्हाच व्हायरल गेले असतो असं वाटते. गेलो तर नाही. आणि जर कोणाला कुकिंगचे व्लॉग्स बघायचे असतील तर नक्कीच कमेंट करा. आपण नक्कीच प्रयत्न करू काही काय बनवायचं. आणि आता खेळायला जाऊया. आज संडे होता. आज पण पूर्णपणे झोप पूर्ण करण्यातच गेला. एवढ्या दिवसात झोप पूर्ण झालेली नाही मिळत, म्हणून एकतर झोपून जातो. कारण की हेल्थवर पण लक्ष द्यायचं आहे. तर चला जाऊया क्रिकेट खेळायला. आणि क्रिकेट खेळून आल्यानंतर काहीतरी प्लॅन करू. होपफुली झाला तर, नाहीतर काय आपला नॉर्मल व्लॉग चालूच राहणार आहे. आत्ता ग्राउंडवर गेलो होतो, पण ग्राउंडवर कोणच नव्हतं. तर परत आलो. तिथे जाऊन असं माहीत पडलं की सर्व टर्फला मॅच खेळायला गेल्यात. मग आता करायचं तर करायचं काय, मी रील्स बघतो. त्याच्यानंतर 7-7:30ला तर मुंबई वर्सेस RCB मॅच चालू होईल. मग आपला टाईम स्मूथली निघून जाईल मॅच बघता बघता. पाहूया, जर सनसेट बघायला गेलो तर ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल. कुठे जाऊन जाऊन खाडीवर खूप दिवस झाले गेलो नाही. तर बघू, गेलो तर मला सनसेट दाखवेल, नाही तर काय काय बोलता. भेटूया नंतर. बोईसरला आलो होतो चायनीज खायला. आणि मुंबई आणि RCBची मॅच चालू आहे. मुंबईला खूप म्हणजे बेकार मारलेलं आहे. तर आता पाहूया काय होते पुढे. अजून आपली बॅटिंग बाकी आहे मित्रांनो. आणि वातावरण बाहेर तर थंड आहे, पण घरात भट्टी झाले भट्टी. 9:30 वाजलेले आहेत परफेक्ट. आणि आता जस्ट फर्स्ट इनिंग संपलेली आहे. बोईसरवरून आलो आणि मॅच बघतच बसलेलो. मुंबई इंडियन्सला खूप जास्त रन्स मारलेले आहेत. 240च्या वरती टार्गेट दिलेलं आहे. आता ब्रेक झालेला आहे. तर जेवतो फटाफट आणि मग पुन्हा मॅच बघूया. आणि मग भेटतो तुम्हाला निवांत थोड्या वेळात. आज जेवणामध्ये चिकन फ्राय आणि चपाती. 10:40 झालेले आहेत. हा व्लॉग इथेच एंड करू. मुंबई इंडियन्सची तर मॅच चालू आहे. चांगला स्कोर झालेला आहे, फक्त विकेट गेला आहे आणि रोहित शर्मा रिटायर आऊट झालेला आहे. तर पाहूया पुढे काय होते. आणि हा व्लॉग इथेच एंड करूया. होप करतो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.